रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण मेथी भाजी विशेष बोलणार आहोत. थोडंसं आता शेतामध्ये आहे, तर इथे मला 2 प्रकारच्या भाज्या भेटलेल्या आहेत. तर भाजीमध्ये सुद्धा फरक असतो. आता शेत पण माझंच आहे, भाजी पण माझीच आहे, पण काही लोकांना भाजी घेण्यामध्ये कळत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी घेतली ना, तर ती भाजी एकच नंबर लागणार. अशी एखाद्या वेळेस एखादी मुलगी डिलिव्हरीला आली असते आणि तिला भाजी हा प्रकार दिलाच पाहिजे जेवणामध्ये. तर भाजीने दूध खूप छान उतरतं लहान मुलांसाठी. आणि बघा फरक किती आहे. तर ही आहे लाल कोराची भाजी बरं का. भाजी चांगली बघा तुम्ही, इलचे पानं लाल आहेत. ही भाजी तुम्ही खरेदी करत जायचं आणि ही भाजी जर खरेदी करता वेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता ही आहे बिना लाल कोराची भाजी. तर बघू शकता हिचे पानं लाल कोराचे दिसतात का तुम्हाला? तर नाही दिसत आहे. तर अशी भाजीमध्ये फरक आहे. तर ही भाजी जी आहे ही आहे लाल कोराची. हिचे लगेच पानं लक्षात येतात. तर बघू शकता लाल कोराची भाजी असे पानं साईडनी लाल दिसतात, तर याला म्हणतात लाल कोराची भाजी. आणि ह्या भाजीला लेकरवाळी भाजीसुद्धा म्हटलं जातं, कारण की हिला लेकरवाळी अशी म्हटलं जातं की ह्या भाजीला फांद्या खालून भरपूर असतात, अशा पद्धतीने असतात. तर खूप सारे खालून फांद्या फुटलेल्या असतात, त्याच्यामुळे याला म्हणतात लेकरवाळी भाजीसुद्धा म्हटलं जातं. तर ह्या भाजीना बाळातनीला खूप छान असं मस्त पौष्टिक आहार भेटतो. याच्याने दूध पण उतरतं लहान मुलांसाठी आणि कमरेला सुद्धा खूप छान फायदा होतो. याच्यामध्ये पण तसं काही नाही, केली तर तशी छानच लागते, पण लाल कोराच्या भाजीमध्ये खूपच छान मस्त रिझल्ट भेटतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की भाजीमध्ये फरक असतो. तर भाजी कशी ओळखावी याच्यासाठी मी रानामध्ये आज व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर लाल कोराची भाजी बघा किती छान आणि किती मस्त दिसते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि रेसिपी पण बघायला भेटतातच. पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला आणि रेसिपीसुद्धा बघायला भेटतील. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये. धन्यवाद.